हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण लास्ट व्हिडिओमध्येच बघितलं होतं की काउंट फॅक्टरला कसं ऑप्टिमाइज करता येणार आहे ना. तर आता आपण बघू थोडं की काय काय स्ट्रॅटेजीज असतात जेव्हा आपण DSA कोड सॉल्व करतो ना. सेशन 2कडे जाण्याच्या आधी थोडं आपण स्ट्रॅटेजीज बघू, थोडे पॅटर्न्स बघू आणि ट्राय करू की त्याला कशा प्रकारे आपल्याला समजते. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याला जर तयारी करायची आहे DSA राऊंडची वगैरे, सो मोस्टली तुम्ही काय करा की कोड करा पेपर्सवर, पेपर कोडिंगवर फोकस करा. पेपर कोडिंग का हा प्रश्न पडला असेल. कारण जेव्हा तुम्ही कोड लिहिता एखाद्या IDEवर, तर तुम्हाला इनबिल्ट फंक्शन असतात, इनबिल्ट क्लास असतात है ना. ते कसं असतं तुम्हाला समजणार नाही की बेसिकपासून क्लास कसा आला, क्लास कसा क्रिएट करायचा आहे ना. आणि होऊ शकते तुम्हाला DSAमध्ये तुमच्याकडे हे नसणार, काय IDE नसणार, तर तुम्हाला पेपरवर कोड करायचं असं. मग त्या टाईम तुम्ही विसरून जातात की क्लास कसा करायचा, क्लास कसा लिहायचा आणि कोणते कीवर्ड असतात, काय असतात इनबिल्ट ना. तर मोस्टली फोकस करा पेपर कोडिंगवर. नंतर लीड कोड और हॅकर रँक याला स्टार्टिंगमध्ये तरी थोडं दूर ठेवा. कारण काय होणार, तुम्हाला तिथे डिफरंट टाईपचे क्वेश्चन मिळणार, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार की हां DSA खूप हार्ड आहे आणि आता मला पॉसिबल नाही आहे हे क्लिअर करणं. तर त्याच्यामुळे तुम्ही थोडं कन्फ्यूज होऊन जाणार है ना. तर या गोष्टी सध्या तरी स्टार्टिंगमध्ये तरी 1-1.5 महिना ॲटलिस्ट स्टार्टिंग केलं त्याच्या 1-1.5 महिना दूर ठेवा. थर्ड, ड्राय रन. बघा, तुम्ही जो पण कोड लिहिणार त्याला स्वतःच्या इनपुटसोबत पेपरवर ड्राय रन करा है ना. टेबल बनवा, चार्ट बनवा, कशा प्रकारे तुम्ही ड्राय रन करता ते तुम्ही ठरवू शकता, पण ड्राय रन करा. त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला कशा प्रकारे इनपुट देतात, कशा प्रकारे तो कोड बेसिकली वर्क होतो है ना, ते कळणार. तर मोस्टली तुमचा फोकस ठेवा ड्राय रनवर, तेव्हाच तुम्हाला तो क्वेश्चन कळेल. 4, पॅटर्न्स. प्रत्येक कोडमध्ये एक पॅटर्न असतो. DSAमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पॅटर्न आहे आणि त्याला सॉल्व करायसाठी तुम्हाला हे गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. पॅटर्न समजणार तर तुम्हाला कोड्स समजणं इझी होणार. तर पॅटर्न समजा. या गोष्टीसाठी रेडी राहा. हार्डवर्क. तुम्ही जर हार्डवर्क करणार नाही तर कोणतीच गोष्ट पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. तर जेवढं जास्त प्रकारे तुम्ही सॉल्व करणार तो क्वेश्चन्स, म्हणजे समजा काउंट फॅक्टर आहे, तुम्ही कितीदा सॉल्व करू शकता, 4दा, 5दा, 6दा, तेवढ्या प्रकारे तुम्ही सॉल्व करा. ॲट द एंड हा जो कोड आहे तुम्ही म्हणजे लक्षात नाही ठेवू शकत, पण जेवढे तुम्ही सॉल्व कराल तुम्हाला ते सवय लागेल की हां या प्रकारचे कोड आले तर मी या प्रकारे सॉल्व करू शकतो है ना. तर हा फोकस ठेवा कोड सॉल्व करायचा. 6, कोर कन्सेप्ट. सो कोर कन्सेप्ट, जेव्हा तुम्ही कोणती पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करणार तर कोर कन्सेप्टवर तुम्हाला फोकस करावं लागेल. फॉर एक्झाम्पल की लिस्ट कसं वर्क करता है ना. लिस्ट ठीक आहे, लिस्ट नाही पण बेसिक ऑपरेशन्स कसे होतात है ना, प्रिंट कसं होतं, स्कोप काय असतो है ना, व्हेरिएबल इनिशियलाइज कसे करतात है ना, या गोष्टी समजणं ॲटलिस्ट खूप गरजेचं आहे. लूप कसा वर्क करतो, इफ कंडिशन कशी वर्क करते, या गोष्टी समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही 1 महिना ॲटलिस्ट कोर जावासाठी द्या. जावा समजत असेल तर जावाने तुम्ही कोड करत असेल, C++ करत असेल तर कोर C++वर लक्ष द्या आणि ते समजा. तर या गोष्टी तुम्ही फॉलो करा. आधी कोर कन्सेप्ट, हार्डवर्कसाठी रेडी राहा. जेव्हा तुम्ही कोड लिहिता त्याच्यामधला पॅटर्न समजा काय पॅटर्न आहे, त्याच्यानंतर स्वतः ड्राय रन करा. या गोष्टीपासून सध्या तरी दूर राहा, पण 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही हळूहळू बेसिकपासून चालू करू शकता. आणि फोकस करा पेपर कोडिंगवर, नाही IDE सध्यासाठी तरी दूर ठेवा. जेव्हा तुम्ही
आय मीन 2 महिने, सर नॉट 2 महिने, 4 महिने 5 महिने वगैरे होणार तुम्हाला की कोडिंग करता करता. त्यावेळी मग आयडियावर फोकस करा, तर ते तुम्हाला इझी करतात. तर या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं. आणि अजून जेव्हा पण तुम्ही कोड लिहिणार ना, मोस्टली तो अंडरस्टँड करा की कोड काय वर्क करत आहे, याचं मागचं रिझन काय, इथेच लूप काय यूज करत आहे ना, हा लूप कसा वर्क करणार, ++i++ याच्यामधला डिफरन्स काय, यांनी आपण इथे काय यूज करत आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही कोड लिहिला आणि अजून तुम्ही गुगलवर अजून एक कोड पाहिला, दोघांमधला डिफरन्स पहा, त्यांनी कसं ऑप्टिमाइज केलं आहे ना, अजून याला ऑप्टिमाइज करू शकतो का, यांनी काय गोष्टी ॲड केल्या, ह्या सगळं आपण ट्राय करा. जर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करणार तर तुम्हाला इझी जाणार पुढच्या गोष्टी समजायला. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. फोकस करा या गोष्टींवर आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी रेडी राहा. माझं इतकंच म्हणणं आहे की DSA की राहा पर चलो. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाय.